नमस्कार. माझं नाव संतोष सोगे. मी राहणार परभणीचा. मी कॉलेजला आहे. एम.ए. फर्स्ट इयर. कॉलेज करत करत पेंटिंग काम करत होतो मी माझा खर्च काढण्यासाठी. काम करताना मला शॉक लागला मेन लाईटचा. घरासमोरून लाईट जात होती. माझ्या हातामध्ये पाईप होता ॲल्युमिनियमचा. तो पाईप टच झाला तारेला आणि मला शॉक लागला. फर्स्ट फ्लोअरवरून खाली पडलो मी. त्यानंतर मला तिथून परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं. तिथून सिरियस असल्यामुळे सिव्हिलमधून मला 1-2 तासानंतर काढून दिलं आणि मी तिथून माझ्या फॅमिलीने आणि जे माझ्यासोबत मित्र होते त्यांनी नांदेडला मला नेलं. नांदेडला 2 महिने काढल्यानंतर ते हॉस्पिटल ते स्पेशल नव्हतं, ICU होतं, पण तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट होत नसल्यामुळे आम्ही ते हॉस्पिटल सोडलं आणि तिथं मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट, तिथं पण व्यवस्थित होत नसल्यामुळं मग तिथून आम्हाला प्लास्टिक सर्जरी करावं लागेल, ग्राफ्टिंग असं त्यांनी सांगितलं. आणि तिथून खर्च पण खूप सांगत होते आणि व्यवस्थित पण होत नव्हतं. त्यामुळे तिथून आम्ही डिस्चार्ज घेऊन शिर्डीपाशी आहे तिथं गेलो. तिथं माझी 3 वेळेस प्लास्टिक सर्जरी झाली. ग्राफ्टिंग, पायाची स्किन काढून लावली वरती, चेस्टला आणि बॅक साईडला पाठीला लावली. तिथं पण व्यवस्थित होत नव्हती. फक्त एक सर्जरी सक्सेस झाली जवळपास चांगली आणि दुसऱ्या दोन्ही पण सर्जऱ्या फेल गेल्या. तिथं 5 महिने काढले. त्यानंतर मग तिथून थोडंसं राहिलं होतं, थोडीशी जखमा बाकी होती आणि त्यांनी डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर तिथून आम्ही परत परभणीला आलो. परभणीला काही दिवस ॲडमिट राहिलो, 5-7 दिवस. मग त्यांनी पण खूप खर्च सांगितला, डबल प्लास्टिक सर्जरी करावं लागेल म्हणजे. मग माझा एक मित्र होता संभाजीनगरचा, त्यांनी सांगितले की संभाजीनगरला एक हॉस्पिटल आहे, राम सर म्हणून आहे तिथे, राम चिलकर सर, एलरिओ क्लिनिक. त्यांच्या ओळखीनं मी इथं आलो आणि इथं सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांनी सुरुवातीला लेझर आणि ड्रेसिंगवर कमी करण्याचा प्रयत्न केला माझ्या जखमा जी वुंड होती ते, पण ते होत नव्हतं. लेझर आणि मलमावर पण होत नव्हतं ड्रेसिंगवर. त्यामुळे सरांनी ऑप्शन सांगितला की ग्राफ्टिंगच करावं लागेल आणि इथं जर केली तर खूप खर्च येईल. त्यामुळे सरांचा महिन्यातून 1 दिवस असतो शिर्डी साई ट्रस्टमध्ये. त्यांनी सांगितलं 1 दिवस मी तिथे येईल, तुम्ही त्या दिवशी या. तिथं 1-2 दिवस जाऊन अगोदर ॲडमिट व्हा, तुमची सर्जरी करून देईल आणि त्याच्यानंतर परत माझ्याकडे या. सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तिथे गेलो. 2 मार्चला सरांनी आमची ग्राफ्टिंग केली आणि परत सरांकडे आलो. तिथून पुढची ट्रीटमेंट सरांनी इथे केली सरांच्या क्लिनिकमध्ये, एलरिओ क्लिनिक, मोंढा नाका, संभाजीनगर. खूप चांगल्या प्रकारे सर्जरी 99% चांगली सक्सेस झाली आणि सर्जरी होऊन आज 18 तारीख आहे. खूप म्हणजे 99% सगळी जवळपास कंप्लीट झालेली आहे. थोडीशी राहिली ते 1-2 ड्रेसिंगमध्ये कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे 15 मार्चला माझ्या घटनेला कंप्लीट 1 वर्ष कंप्लीट झालं. वर्षानंतर सरांच्या सहकार्याने आणि मदतीने सक्सेस झालं. नाही तर आणखी किती दिवसात जात होते काय माहीत नाही. खूप नंबर 1 सक्सेस झालेला आहे.